स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विषय आहे टीईटी संदर्भातील जो सुप्रीम कोर्टाने निर्णय सोमवारी दिलेला आहे त्या संदर्भाने आपण हा व्हिडिओ बनवतो आहे। यात मी काल एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि काल जे मराठी भाषांतर आहे 110 पेजेसचं आहे त्यामधील आपलं 8 नंबरचे जे काही कलम आहे आणि 8 नंबरच्या कलमानुसार जे काही पॉइंट दिलेले आहे 214 पासून तर 19 पर्यंत, तर हे सर्व मी तुम्हाला सांगितलेले होते, परंतु अजूनही शिक्षकांना क्लॅरिफिकेशन झालेलं नाहीये की नेमका हा जो निर्णय आहे हे अनिवार्य कोणासाठी असणार आहे। जे टीईटी आहे पदोन्नतीकरिता टीईटी आणि कायमस्वरूपी सेवेत राहण्यासाठी टीईटी हे नेमका कोणत्या शिक्षकांना गरजेची आहे किंवा अनिवार्य आहे, हे जे कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन आपण या ठिकाणी दूर करणार आहोत। आपलं जे संभ्रम आहे ते संभ्रम आपण या ठिकाणी मिटवणार आहोत, ज्या माध्यमातून आपण संपूर्ण जे काही विषय आहेत, विषय म्हणजे काय तर कुठून कुठेपर्यंत जर जॉईन झाले तर तुम्हाला ती टीईटी अनिवार्य आहे किंवा लागू नाही, असा निर्णय लागू असणार नाही असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी आपल्या या चॅनलला मिळत राहील। तर विषय बघा, सुप्रीम कोर्टाने जो सोमवारी निर्णय दिलेला आहे तो 19 ची पिटिशन होती आणि निर्णय हा आता 2025 मध्ये तो निर्णय लागलेला आहे, ज्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळालेला आहे आणि जे पदोन्नती करता जे नवीन विद्यार्थी 17 नंतर जॉईन झाले त्यांना सुद्धा फायद्याचं राहणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। पण आता ही जी टीईटी आहे नेमकी टीईटी कोणासाठी अनिवार्य आहे, तर पहिला विषय आपण घेऊ, त्याचे कन्फ्युजन दूर करायचं आहे आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला खरंच तुम्हाला लागू आहे की नाही आहे हे तुम्हाला त्यात समजून जाईल आणि तुमचे जे मित्र असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हे त्यांचा संभ्रम दूर होईल आणि कन्फ्युजन दूर होईल। बघा, जे शिक्षक 3 सप्टेंबर 2001 पूर्वी जे शिक्षक 3 सप्टेंबर 2001 पूर्वी काय झालेले आहेत, जॉईन झालेले आहेत, अशा शिक्षकांना टीईटी लागू नाही, म्हणजे त्यांना टीईटी पास होणं अनिवार्य नाही। कोणत्या शिक्षकांना, जे 3 सप्टेंबर 2001 पूर्वी जे जॉईन झालेले आहेत त्यांना टीईटी लागू नाही। नंतर जे शिक्षक, दुसरा विषय लक्षात घ्या, जे शिक्षक 3 सप्टेंबर 2001 ते 23 ऑगस्ट 2010 पर्यंत नियुक्त झालेले आहेत, काय म्हणताय मी, 3 सप्टेंबर 2001 ते 23 ऑगस्ट 2010 पर्यंत जे नियुक्त झालेले आहेत त्यांना टीईटी लागू नाही। हे दोन्ही विषय समजून घ्यायचे आहेत, ते 2001 पूर्वी जे झाले त्यांना नाही आणि 3 सप्टेंबर ते 23 ऑगस्ट 2010 पर्यंत जे काही जॉईन झालेले आहेत त्यांना पण टीईटी लागू नाही। समोर 23 ऑगस्ट 2010 लक्षात घ्यायचं, आता तिथून पुढे 23 ऑगस्ट पासून पुढे 23 ऑगस्ट 2010 ते 29 जुलै 2011, 23 ऑगस्ट 2010 ते 29 जुलै 2011 पर्यंत जे शिक्षक रुजू झालेले आहेत, जॉईन झालेले आहेत, त्या शिक्षकांना टीईटी पास पाहिजे किंवा अनिवार्य आहे। कोणत्या शिक्षकांना, जे 23 ऑगस्ट 2010 ते 29 जुलै 2011 पर्यंत जॉईन झालेले आहेत त्यांना टीईटी अनिवार्य आहे। आणि त्यानंतर 29 जुलै 2011 हे प्रामुख्याने लक्षात घ्यायचं आहे, 29 जुलै 2011 नंतर जे काही जॉईन झाले त्या सर्वांना टीईटी ही अनिवार्य आहे, त्याशिवाय त्यांना पर्याय नाही, त्यांना पास करावीच लागणार आहे। आणि मुदत दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने 2 वर्ष, आणि मागेच 2019 मध्ये ह्या गोष्टी झालेल्या होत्या, परंतु शिक्षक बांधव हे पिटिशन घेऊन तिथे गेले होते, त्यामुळे यात हा निर्णय देण्यात आलेला आहे आणि हा निर्णय अत्यंत चांगला निर्णय आहे। परंतु यात आता किती शिक्षक पास होतात ते त्यांवरती डिपेंड असणार आहे। लक्षात घ्यायचं आहे की 5 वर्ष कमी जर असेल सेवेला तर त्यांना टीईटीची काही ही जी अट आहे ही लागू नाही, परंतु 5 वर्षापेक्षा जास्त जर तुमचं काय असेल सर्व्हिस असेल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, टीईटी पास व्हावं लागेल किंवा सीटीईटी पास व्हावं लागेल। तर लक्षात घ्यायचं आहे, चारही मुद्दे लक्षात समजून घ्यायचं आहे। 3 सप्टेंबर 2001 पूर्वीचे शिक्षकांना टीईटी लागू नाही, नंतर 3 सप्टेंबर 2001 ते 23 ऑगस्ट 2010 पर्यंत टीईटी लागू नाही आणि 23 ऑगस्ट 2010 ते 29 जुलै 2011 पर्यंत जे शिक्षक रुजू झाले त्यांना टीईटी लागू आहे आणि अनिवार्य आहे। आणि 29 जुलै 2011 नंतर जे जॉईन झाले, 11 पासून तर आतापर्यंत जे जॉईन झाले त्या सर्वांना टीईटी अनिवार्य आहे। मग आता यात सुटले कोण, तर 2017ची जी भरती आहे हे समजून घ्यायचं आहे। 2017ला जी पवित्र पोर्टलची पहिली भरती झाली, त्या पवित्र पोर्टलच्या भरती
मध्ये सर्व जे विद्यार्थी आहेत ते सर्व टीईटी होल्डर आहेत, म्हणजे टीईटी धारक आहेत. म्हणजे मग ती 22ची भरती असो की मग 17ची भरती असो की मग आता होणारी भरती असो, म्हणजे 17 पासून इकडे सर्व टीईटी वाले आहेत. मग आता राहिले कोण, तर 2011 29 जुलै 2011 पासून कितीपर्यंत 2017च्या जॉईनिंग पर्यंत किंवा 19च्या जॉईनिंग पर्यंत जे काही शिक्षक आहेत ते सर्व टीईटी होल्डर नाही आहेत, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. तर त्यांना टीईटी पास करावी लागेल, हे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने नमूद केलेलं आहे. हे मुख्य पॉइंट आहेत. तर जे काही आपले शिक्षक आहेत त्या शिक्षकांना पुन्हा सांगतोय, आपला संभ्रम दूर झाला असेल असं मला वाटते. जर तुमचं काही अजून संभ्रम असेल किंवा कन्फ्युजन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आपण माहिती टाकू शकता की तुमचा सल्ला टाकू शकता. वरून हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी माहिती आहे, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.